नाशिकच्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये दीक्षांत संचलन सोहळ्यानंतर एक वैमानिकाने आपल्या प्रेयसीला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. या भावनिक प्रसंगाने उपस्थितांची मने जिंकली. नाशिक कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल येथे भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर आणि ड्रोन वैमानिकांचा दीक्षांत सोहळा आज संपन्न झाला. या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे युद्धभूमीवरील थराराचा अनुभव प्रत्यक्ष सादरीकरण होतं. हेलिकॉप्टर, ड्रोन, तोफा, रणगाडे आणि पायदळ दलाच्या संयुक्त कारवाईचं एव्हिएशन सादरीकरण करत नाशिककरांना भारतीय लष्कराच्या क्षमतेचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे दर्शन घडवणाऱ्या या भव्य सोहळ्याचा अनुभव डोळ्याचे पारणे फेडणारा होता. औपचारिक दीक्षांत सोहळा संपल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी, कुटुंबीय आणि मित्रमंडळींना एका अत्यंत अनपेक्षित आणि कमालीचा भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. ट्रेनिंग पूर्ण करून वैमानिक म्हणून नव्यानं जबाबदारीसाठी सज्ज झालेल्या भारद्वाज यांनी उपस्थितांसमोर आपल्या प्रेयसीला आरुषीला लग्नाची मागणी घातली. यावेळी भारत यांनी हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसून प्रेयसीला प्रपोज केलं. चित्रपटात शोभेल अशा प्रसंगाने आरुषीला अत्यंत आनंद झाला. या भावनिक प्रसंगाने उपस्थितांची मनं जिंकली. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.